नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुझ्या सोम ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. चला तर आज आपण बघणार आहोत लग्नात जशा पंक्तीला खायला चक्क्या बनवतात तशा कमी साहित्यात कमी वेळात चक्की कशी बनवायची. चला मग पटकन रेसिपी सुरू करू. चॅनलवर नवीन असा चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. तर त्यासाठी मी इथं गॅस लावून घेते. गॅसवर कढई ठेवून देते. कढई गरम होऊ देते. नंतर त्यामध्ये घालून ते साजूक तूप. साजूक तूप घातल्यानंतर मी इथे 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. बेसन पीठ यामध्ये टाकून देते. नंतर याला परतून घेते. नंतर याला असं तेला तुपामध्ये भाजून घ्यायचं. याचा रंग चेंज होईपर्यंत याला तुपात भाजून घ्यायचं. 10 ते 12 मिनिटं याला कमी गॅसवर भाजून घ्यायचं बेसन पीठ. चांगला लालसर रंग येईपर्यंत. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. हे पाहू शकता, इथे आपल्या बेसन पिठाचा रंग बदललेला आहे. आता त्यामध्ये टाकून देते अर्धी वाटी रवा. आणि रवा पण त्यामध्ये भाजून घ्यायचा. नंतर थोडं आणि मी यामध्ये तूप टाकून देते. परत रव्याला रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा. हे इथे पाहू शकता, आपला असा रंग बेसनाचा पण आणि रव्याचा पण चेंज झालेला आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि हे साईडला काढून घेऊ. हे इथे पाहू शकता, आपला असा रंग बेसनाचा पण आणि रव्याचा पण चेंज झालेला आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि हे साईडला काढून घेऊ. इथे आता आपण घेऊ चाचणी बनवून. ज्या वाटीने आपण रवा घेतला होता त्या वाटीने यामध्ये पाणी टाकून देते. यामध्ये 3 वाट्या पाणी टाकून देते. पाण्याला उकळी येऊ द्यायची एक चांगली. पाण्याला उकळी आली की त्यामध्ये टाकून देते 2 वाट्या साखर. आता साखर ही विघरून हलवून घ्यायची आणि थोडा एकतारी पाक बनवून घ्यायचा. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, इथे पाहू शकता आपली अशी चाचणी व्हायला सुरुवात झालेली आहे. आता त्यामध्ये मी टाकून देते 1 वेलायची पाकामध्ये. यामध्ये वेलायची ऍड केलेली आहे. नंतर यामध्ये थोडा थोडा हा करून घेतलेला पाक टाकून देते यामध्ये. आणि याला हलवून घेते. याला चांगलं मिक्स करून घ्यायचं घट्ट होईपर्यंत. पाहू शकता इथे आपला पाक पण सर्व मुरलेला आहे. सारण पण असं चक्कीचं तयार झालेलं आहे.
आता इथे एका प्लेटला मी तूप लावून घेते. इथे तूप लावून घेतलेलं आहे. आता हे सारण यामध्ये प्लेटमध्ये टाकून देते. आणि चांगले याला असं प्रेस करून घेते. सगळीकडून पसरून घेते. असं करून घेते. नंतर आपल्या वड्या पण छान पडतील. हे पाहू शकता 4-5 तासानंतर आपली अशी ही चक्क्या तयार झालेल्या आहेत. आता आपण याची कट करून घेऊत. आता याचे काप करून घेऊत. अगोदर ह्या साईडनं कट करून घेते. तुम्हाला किती पट लहान मोठे वडी हवे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. नंतर आता याच्या अशा वड्या काढून घेते. हे पाहू शकता आपल्या वड्या पण निघायला सुरुवात झालेली आहे. हे पाहू शकता इथे तयार आहे आपली अशी चक्की, तोंडात टाकताच विरघळणारी. वा, काय मस्त आपल्या इथे अशा दाणेदार चक्क्या तयार झालेल्या आहेत, तोंडात पाणी टाकताच विरघळणाऱ्या. मी इथे छोट्या काप करून घेतलेले आहेत. पाहू शकता तयार आहे ही चक्की आपली तोंडात टाकून होणारी विरघळणारी. कशी वाटली चक्कीची रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूत अशा साध्या सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मजेत राहा, खुश राहा, आनंदात राहा. एक महत्त्वाची गोष्ट खात राहा.